सह्याद्रींच्या डोंगरांची जितकी स्तुती केली तरीही ती नेहमी अपुरीच वाटते. प्रत्येक ऋतूमध्ये सह्याद्रींचे डोंगर हा एक वेगळाच रंग, एक वेगळाच रूप घेऊन येतात. आणि या डोंगरांमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक अनुभव हा वेगळाच आठवणीस ठेवण्यासारखा होऊन जातो. मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत माऊली किल्ला. तर शिवसकाळ मंडळी, तर आज आपण चाललेलो आहोत ट्रेकिंगला आणि माऊली फोर्टवरती. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 7. एकतर प्लॅनमध्ये आधीच गडबड झाली, 1 तास लवकर निघायचं होतं, पण आता आम्ही 1 तास उशिरा निघतो आहे. आणि अर्धे पण नाही, आता अर्ध्याने निम्मेच राहिलेले आहे. बाकी आता आम्ही फक्त आहेत 5-6 जणं, आणि पण सगळेजणं मिळून जाणार होतो 8 लोक. आधीच आम्ही कुठे पुढे नाही जाऊ शकत ह्याच्यामुळे, कारण गद्दार धोकेबाज लोक भरलेले आहेत आमच्या टीममध्ये. पण राहून दे, आता जाऊन दे. आता आम्ही जातो, कारण इथे राहुलचा भाऊ आहे आमच्यासोबत, अभिदा. नंतरला पराग असणार आहे, मेंढी असणार आहे, श्रीजित आणि मी, आणि अजून एक छोटा मुलगा असणार आहे. तर आता पटापट जाऊ आपण, कारण आपल्याला पोचायला 1-2 तास लागतीलच मिनिमम. तर पटापट भेटू, आता सगळ्यांना जाऊन पहिले भेटू. तर काही सगळेजण आम्हाला भेटलेले आहेत. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत मानकोली. अरे पाऊस आला रे ले भाई. तूफान बारिश की शुरुआत होने के लिए जा रही है, तो हम लोग अभी सब इंसिडर और पेन लेते हैं, तो बारिश बहुत होने वाला है. क्वालिटीमध्ये डिफरन्स पडेल, कारण कारण आता सेफ्टी कवर घेतलं मोबाईलसाठी, कारण मोबाईल खूप प्रिय आहे मला. तर आता जाऊ पटापट आसनगावला, कारण आपला माऊली फोर्ट आसनगावला आहे. गाडीमध्ये पेट्रोल भरू, कारण एवढं लांब जायचं आहे तर पेट्रोल भरणं भाग आहे. आणि आता आमचे सगळे मेंबर पुढे गेलेले आहेत, आम्ही जरा मागे आहोत त्यांच्या. पण आता लवकरच कवर करू लोकेशन आपलं. पाऊस पण थांबला आहे आणि आम्ही पण आता टी ब्रेकसाठी थांबलेलो आहोत. आणि मस्त आहे की दादा गरम गरम वडे तळतोय, मस्त एकदम वडापाव खाऊ आणि निघू. मी मागाशी सांगतो, आमच्या टीममध्ये गद्दार लोक पण आहेत, पण आपला भाऊ बघा सकाळीच पहिलेच ह्याची कथा मी तुम्हाला सांगतो बघा. आता आमची पोरं तयार झालेली 8-9 पोरं. 8-9 पोरं होती पूर्ण सगळे. पण आता बघायला गेलो तर आम्ही ग्रुपमधनं 3 जण चालला, फक्त 3 जणाचा. आणि सगळ्यांनी तुल्ली दिली, सगळ्यांनी कॅन्सल. गद्दार दाखवणार सगळ्यांना. हा एक असा मुलगा आहे की जस्ट घरातनं निघाल्यावर मी याला कॉल केला. 6-7 वाजले नाही, 6 बोलतो, 5 वाटतं, 5-5:30 वाजता. नाही ते पण नाही. आपण सगळं आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि घराच्या बाहेर पडलो. आणि गाडी आम्ही रोशनकडनं गाडी घेतली. त्यानंतर मला विचार आला की मँडीला बोलवावं. मँडीला फोन केला तर एका फोनवर तो तयार झाला. त्याला बोललो 10 मिनिटात रेडी होतो, 7 मिनिटात रेडी झाला. आणि त्यांनी दात फक्त घासून आला. तो आज अंघोळ नाही करून आलाय. अश्मयुगीन लोक कशी असतात. ठीक आहे, जरा आपण एडिटिंग करू, चेहऱ्यावरती गोरेपणा लावू. राहुल रेडेकरला दे तेवढं तरी कर, कधी येत नाही बाहेर फिरायला, एडिटिंग तरी कर. गाईज आमचा टी ब्रेक झालेला आहे आणि आम्ही ओरिजिनल आता आउटफिटमध्ये आलेलो आहे. आणि आता इथून आम्ही आसनगाव रेल्वे स्टेशनच्या इथे जाऊ. तुम्ही पण तसंच करा. तुम्हाला जर यायचं असेल तर डायरेक्ट माऊली फोर्टचा मॅप टाकू नका, बाईकने जर तुम्ही येत असाल तर तुम्ही पहिले आसनगाव रेल्वे स्टेशनला जावा आणि मग नंतरला इकडनं तुम्ही बाईकने जावा पुढे. तर आता आम्ही निघतो आहे आसनगाव रेल्वे स्टेशनच्या इथे आणि मग तिकडनं आम्ही माऊली फोर्टला जाऊ पुढे. तर तुम्ही पण तसंच करा. तर काहीच तुम्ही माऊली फोर्टला ठाणे, नाशिक, भिवंडी, कल्याण या मार्गावरनं पण तुम्ही येऊ शकतात बाईकने. आणि जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर त्याचा पण मी पुढे तुम्हाला सांगेन रूट काय असणार आहे. पण तुम्हाला आसनगाव रेल्वे स्टेशनच्या इथे पोचून मग तिकडनं ऑटोचे 250 आहेत. जर तुम्ही तिकडनं टमटम जाते, काय रिक्षा पण जाते तिथून, त्याची पण मी इन्फॉर्मेशन सगळी डिस्क्रिप्शनमध्ये नाहीतर फोटोज अपलोड करीन, काय रेट्स असतील त्याचे. तर आता पटापट जाऊ, कारण आता आम्हाला झालेले आहेत 8:30 आणि आता आम्ही तरी 30 मिनटामध्ये पोचू तिकडे. तर मित्रांनो, आम्ही आता आसनगाव रेल्वे स्टेशनवरनं माऊली गडाचा मॅप लावला आणि आम्ही आता माऊली फोर्टच्या
दिशेने आमची वाटचाल चालू ठेवतो पुढे. तर जवळ 10-15 मिनटात आम्ही बाईकने पोचू लवकर. गाईस इकडनं ही वाट पक्की दुसरी गावाकडे जाते आणि ही खडकाळ वाट ही आपल्या गडाच्या दिशेने जाते. तर तुम्ही पण याच रोडनी या, त्या रोडनी जाऊ नका. आणि हा रस्ता सरळ आपल्या गडाकडे जातो. माऊली प्रवेशद्वार इथे पोचलेलो आहोत. मग बाईक कुठं लावायची? काही सीन चालू झालेत. आम्हाला वरती जाण्यासाठी परवानगी नाही आहे, पण आता आम्ही एवढं आलो आहे तर वरती तर जाऊनच जाणार. तर बघू पुढे सगळीजण इथेच थांबलेले आहेत. जाऊ उद्यान शहापूर ते नॉर्मल असते ते तुम्ही पार्किंग करू शकता, तुमची गाडी सेफ राहील. आणि आता आम्ही ह्या वाटेने जातो आहे. तर तुम्ही पण जर तिकडनं बायचान्स जर बंद असेल तर तुम्हाला ही वाट आहे जाण्यासाठी, इकडनं तुम्ही सेफ जाल. तर बघू. आणि आम्ही आमचा आता एक गाईड घेतलेला आहे, तो आम्हाला गाईडकडे करेल तो पुढे जाण्यासाठी. 2 वाटत पण तू चला. आणि ही वाट मेन आहे, इकडनं तुम्हाला जायचं पुढे. हा मागचा मार्ग आहे, प्रॉपर गावातली वाट आहे मागची. आणि आम्हाला पुढे नंतरला हा गाईड नसणार आहे, तो आम्हाला वरतीच सोडणार आहे. पण परागला पण एकंदरीत थोडा रस्ता माहिती आहे. आणि इकडे मी असं ॲरो असं निशाण करून ठेवलं आहे, जेणेकरून आपण रस्ता नाही चुकणार येताना. आणि तुम्ही पण असं करू शकता. तर आता आपल्याला हा ब्रिज भेटलेला आहे. या ब्रिजवरनं आपल्याला राईट मारायचं आहे आणि पुढे आपली ट्रेक चालू होईल. तशी ट्रेक चालू होईल, पण पाऊस पण पडतो आहे मोजका. तर मग खूप ट्रेकर्स पण पुढे गेलेत. आता आपण त्यांच्या सहारे जाऊ. आणि आता तसं पण परागला माहिती पडलेली वाट, तर काय टेन्शनच नाही. चला पुढे जाऊ, मस्तपैकी ट्रेक बघू शकता. ती अवस्था पूर्ण कचराकुंडी ओव्हरफ्लो झाली आहे. कचरा पूर्ण खाली गेला, बाटल्या बिटल्या खाली पडल्यात. हे काम शासनाचं आहे, केलं पाहिजे बरोबर साफ करून. मग परत मग लोक असेच बाहेरच फेकणार आणि असंच करत पूर्ण गडावरती पण काय खराबी दिसली, बॉटल बिटल इकडे फेकल्याचं कारण हे आहे बघा. पूर्ण कचरा असा बाहेर फेकला गेलेला आहे. आता हे जे होते 3-4 जण ते मागे थांबले, त्यांची एक तर फाटलेली आधी. तर मग आता पराग त्यांना रिटर्न यायला गेला आहे आणि आम्ही आता इथे थांबलेलो आहे. आता 15-20 मिनटं झाली इथेच थांबलो आम्ही. तेवढंच आपल्याला लेट होणार आहे वरती जाण्यासाठी. मग नंतरला हे इकडनं आपल्याला वरती चढायचं आहे या साईडने, तर राईट मारून. कबड्डीमधला गेंडा बघा, 1 साईड चढत आलाय. हा कॉड आहे, मोटिवेशन आहे हो. आई शपथ ये गवान. आता जरा ब्रेक घेतलाय, 5-10 मिनटं बसू. अजून अर्धा पण ट्रेक कंप्लीट नाही झालाय. आता आम्हाला छोटा पार्टनर पण भेटलेला आहे, आपण आपल्यासोबत ट्रेक चढतोय. कमॉन शेरू. हा मिल्की बिस्किट दिले त्या भावाला. खाली त्यांनी मजबूत ब्रेक घेतला, त्याला वरती काही दम लागत नाही आहे. आणि इथे आमची पोरं दम टाकून थकले आहेत, पूर्ण दम फुटलेत पोरांचे. पण आता पाव अर्धा हिस्सा फक्त चढलो आहोत आपण. तर पटापट चढू. आपण एक गाईड पण घेतलेला आहे, बाबा आहेत. बाबांच्या नंतरला मी इंटरव्ह्यू घेईन वेगळा. हां काहीच वाट बघा कशी आहे, प्रॉपर ट्रेकिंग एकदम चपटी वाट. ह्याच्यावरनं फक्त एकच माणूस येऊ शकतो. या वाटेवरनं खूप चढान आहे, खूप चढ. आणि त्या पोरींना खरंच सल्यूट, काय चढतात ते. इथे पोरांचे फाटले पण पोरी एक नंबर. चलो पब्लिक, चलो पब्लिक, अमोल चला. आता परकच्या ऑफिस मधले आलेत. कॉल बैक, मैनेजर को बताऊंगा, सबको कैप्चर करता हूँ, सबको कैप्चर करता हूँ, सबका डालूंगा. न्यू सबस्क्राइबर 1:12 वरती जाऊ आपण. ओके, तर आता वाजलेले आहेत 11 म्हणजे वाजतीलच. अजून अर्धा झाला इथे. इकडे अर्धा झाला आपला ट्रेक. ठीक आहे बाबा, म्हणजे 12 वाजता आपण 12 की 12:30 डायरेक्ट वरती किंवा 1:45 होय. ओके. हां ओके. तर आपण मेन याच्या मग आपण त्या शिडीवरनं जाणार आहोत की शिडीवरनंच.
तर गाईज आता आम्हाला बुरुज दिसायला लागलाय गडाचा आणि गड पण दिसतोय, तुम्ही बघू शकतात. एक मिनिट, हा समोरचा माऊली किल्ला. हा हा मोठा आहे तो नवरा. आणि हा हा या 2 करवल्या. तर आता गाईज फॉग पण हटलेले आणि व्ह्यू बघा गाईज. आता खूपच आता प्रचंड वारा आणि पाऊस लागतोय. तरी गाईज तर आपण पटापट वरती जाऊ. तर आधीच खूप टाइमपास झालाय. आम्ही ड्रोन उडवतोय पण ड्रोनचे सगळे वाऱ्यामुळे सगळं ड्रोनचे शॉट बरोबर घेतले नाही जात आहेत. आता वरतीच जाऊन आपण चढू. आणि आता वाव हे दिसतंय बाई पूर्ण, हे बघ हे सुळका दिसायला लागलेला आहे. आणि पटापट जाऊ पहिले गडावरती. आता जवळ आता अर्धा तासात आपण वरती चढू आराम के साथ. काही जसं वरती चढतोय तसं वातावरण पण खूप मस्त दिसायला लागते. हा व्ह्यू बघा समोरचा, मस्त वातावरण झालेलं आणि समोरचा व्ह्यू पण जाम भारी दिसतोय. आणि धुकं आता फक्त आम्हाला तोवाला पॅच चढायचा आहे. तो सुळका चढल्यानंतर आम्ही बरोबरती जाऊ आपण गडावरती. गडाकडे जायची वाट 20 मिनिटावरती फक्त. तू स्पोर्ट्समॅन पण नाही, तू सगळ्यात वाव मस्त. आता वरती जाऊन आपल्याला अजून मजा येणार आहे. वरती जाऊन आपण अजून मस्त आहे की बघायला काय काय भेटणार आहे, नवीन गोष्टी बघू वरती काय काय आपल्याला अजून एक्सप्लोर करायला मिळतं आहे. लेट्स गो पटापट जाऊ. आता पहिले हा एक मोठा पॅच आहे, हा चढायचा आहे. आणि तिकडनं एक शिडी असेल ती चढायची असेल बस. मग आपण वरती गडावरती जाऊ. तर गाईज आपण आता पोचलेलो आहोत आणि ही ती शिडी आहे. शिडीवरनं चढून आपण डायरेक्ट किल्ल्यावरती जाऊ. आणि धुकं झालेलं आहे सगळीकडे. वाव विजय सो. तर गाईस तर आपण त्या मेन सुळक्यावरती पोचलेलो आहोत. एक आम्हाला पहिला पाण्याचा टाका भेटलेला आहे. असे तिथे मोजमोज ठिकाणी पाण्याचे टाके आहेत. महादरवाजाकडे जाणारा मार्ग वरती आलात तर अरे तुम्हाला इथून उतरायचं आहे. तर गाईस आता आपण महादरवाजा इथे पोचलेलो आहोत. जय जय शिवाजी. महादरवाजा दाखवतो खालचा जाऊन, कारण आपण तर उलट्या साईडने आलो म्हणून त्या महादरवाजातून आलो नाही. आणि तिकडनं सगळ्या वाटा पण बंद होत्या आपल्या. तर मी तुम्हाला तिकडनं येऊन दाखवतो. बघा गाईस महादरवाजा. बाबांनी पण आम्हाला सांगितलं इथून एक शिडी होती, ती शिडी तुटली गेली आहे. थोडा तिच्यावरती पण दगड आणि कोसळले, त्याच्यामुळे ही शिडी ती तुटली गेली आहे. आणि तिकडनं आता वाट बंद आहे इकडे महादरवाजासाठी येण्यासाठी. नाही तर आपण तसं त्या साईडनं आलो असतो इकडे. तर तिथे खाली कल्याण दरवाजा आणि मग वरती महादरवाजा घेत वरती असंच महाराजांच्या इथे आलो असतो. पण आपल्याला आता उलट्या बाजूने यावं लागलं. तर मी तुम्हाला आणि हा आहे दरवाजा इकडनं. हा गणेश दरवाजाला म्हटलं जात होता. हा वरून त्या काळामध्ये पूर्ण असा जोडलेला होता. आता सगळं ते स्ट्रक्चर तुटलं गेलं त्याच्यामुळे. आणि इथे दरवाजाच्या महादरवाजाच्या बाजू कोपऱ्याला गुफा आहेत आजूबाजूला. त्या काळामध्ये कसं बनवलं गेलेलं, कारण हे शत्रूला मात देण्यासाठी होत आहे. आणि इकडनं आपण सरळ चढत ही माऊलेश्वर शंकराची पिंड आणि समोरच शिवाजी महाराजांचे. तर अशीच या किल्ल्याची एक छोटीशी माहिती आहे. कारण या किल्ल्यावरती 3 डोंगर आहेत आणि ह्याला माऊली का म्हणतात जातं, तर माऊलेश्वर हे इथे त्याच्यावरनं आपल्याला या किल्ल्याचं नाव दिलं माऊली करून. आणि इथे दुर्ग त्रिकूट गड असे हे 3 डोंगर मिळून ह्याला माऊली हे नाव पडलं गेलं. तर मधला जो पॅच आहे इथे डोंगर त्याला माऊली म्हटलं जातं. जो उत्तरेस आहे त्याला पळसगड असं म्हटलं जातं. त्याची वाट तिकडे आपण तुम्ही सरळ गेला तर तुम्ही पळसगडाकडे जाल. आणि आपल्या उत्तरेस आहे भंडारगड.
असे 3 गड आहेत 3 डोंगर आहेत मिळून असा हा एक किल्ला बनला जातो माऊली म्हणून. आणि शिवाजी महाराजांच्या जन्माआधी जिजाऊ माता या किल्ल्यावरती राहत होत्या. तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जिजाऊ मातांना हा किल्ला सोडायला लागला काही कारणांमुळे, कारण तिकडनं खूप शत्रूंचे हमले त्याच्यावरती होत होते म्हणून. तर आता बाबांची गोष्ट इथे तुम्हाला टूर गाईड पण भेटेल जे की तुम्हाला चांगलं वरती आणतील तुम्हाला इकडे आणि सगळं दाखवतील. आणि पैसे पण एकदम बजेटफुल आहे, एकदम तुमच्यासाठी बेस्ट आहे. बाबांनी पण आम्हाला रस्ता दाखवला, सगळं काय एकदम सुरळीत आणला, आम्हाला सगळं दाखवलं बाबांनी. तर तुम्ही पण येऊ शकतात बाबांसोबत. आणि तुम्हाला इथे दिसले तर तुम्ही यांना घेऊनच या, तेच तुम्हाला सांगू आम्ही. मी त्यांचा पाहिजे तर कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, पाहिजे तुम्ही त्यांना फोन करून नाही तर कॉन्टॅक्ट साधून पण तुम्ही येऊ शकतात बाबांकडे. बाबांकडे फोन आहे का? आहे का बाबा? आहे बाबांकडे फोन आहे. हा, बस होऊ शकतं. आणि पण एक दिवस आधी कळवा. एक दिवस आधी कळवा, कारण आणि बाबांचं बजेट पण काही जास्त नाही आहे, बजेट फ्रेंडली आपल्यासाठी. मस्त आहे की बाबांनी टूर चांगली गाईड केली, आपल्याला सगळं सांगितलं. शनिवार रविवारी तुम्हाला ते नक्की भेटतील. भेटतीलच, बाकी दिवशी तुम्हाला कॉल करून यावं कन्फर्म करायला लागेल. बस. बाबा आणि हे स्मारक पण शिवाजी महाराजांचं हे आता उभारलं गेलं 2 वर्ष झाले. आधी जेव्हा आलेले पराग आणि सगळीजणं तेव्हा हे स्मारक नव्हतं. तर आता स्मारक उभारलं गेलेलं आहे. खूप मस्त मूर्ती आहे महाराजांची आणि खूप बरं वाटतं, शांतता वाटते. आणि शिवलिंग आहे, खूप चांगलं शिवलिंग आहे. खरंच म्हणजे मनाला एकदम समाधान वाटलं इथे. खूप मस्त आहे किल्ला. आणि इथून आपला वाट बंद होता म्हणून, नाहीतर जर इथून यायला जी मजा आली असती ना ती खूपच अलग. तर आता आपण जसे आलो आहोत तसेच रिटर्न जाणार आहोत. तर थोडा जरा रेस्ट करू, खूप दमलो आहे. बघू आता जरा चहा बी बनवू मस्त एकदम सूप टाक ना, साखर मस्त एकदम चाय बनवतो आपण. लसूणची पेस्ट नाही. अदरक लसूणची पेस्ट, वाह. अरे क्या तेरे को ये भी खाने का है? अरे चेचके डाल चेचके. अच्छा पत्थर चाहिए. अरे हाताने तोड. ये भी चेचू. हा हे पण चेच थोडा चेच काही तर बनव थोडस कमी कर थोडस. हा बस झालं. चाय मसाला है के? चाय मसाला डालो अभी. चाय पावडर किधर है? अरे ते तर आहे मसाला. चाय पावडर मला काय? अरे ते साखर पण टाक थोडीशी. चाय पावडर कुठे आहे? फक्त मसाला आहे. चहा पावडर कुठे? अरे चाय पावडर कुठे? अरे तुला हे तुम्ही घेतले बोललात ना. चाय पावडर नाही बोलला. अरे आता घ्या आता पी आता ह्याच्यामध्ये. तू साखर घेतली मग अरे तुम्ही बोललात ना बाहेरून घेणार माट्या, तुम्हीच बोललात बाहेरून घेणार. कॉफी पावडर दे. अरे कॉफी पावडर आहे त्याच्याकडे आहे ना? त्याच्याकडे बिन आविष्कार काहीतरी चायचा काढा देऊ आता या बैलाला. पडला जाम वेळा. बैलाला आता इंजेक्शन टोचू आता. ये पराग चाय बनाने के लिए करके सब लेके आया पर चाय पाउडर ही नहीं लेके आया. अरे क्या रे, अरे मैं थोडी. शक्कर लाया हा ना. तू क्या लाया? अरे साखर आणली मग चाय पावडर. अरे तू आणणार होता ना. अरे तुम्ही हे काय बोलले बाहेरून घेऊ करून. अरे दूध पण नाही हा ना. आला आणि आता काय केलं माहितीये का, या पाण्यात आलं टाकलंय, शक्कर टाकलाय. मसाला चाय मसाला. आणि चाय मसाला आणलाय. ती चाय मसाला नाही, अरे ती आहे ना ती पावडर तरी आणायचं तू. अजवाईनचं पावडर आहे. हा तर काय आता हीच पिऊ या देऊ याला पेला. उकळी दाखव. हा शब्बा मस्त एकदम उबळे आली. हा त्यांच्याकडे नसणार, इकडनंच आवाज देतो ना मी त्यांना. अरे कॉमेडी. दो श्लोक. हेलो गाइस चाय पावडर है क्या? अरे यार शिट, कॉम्बो झाला असता आपला मग मिळून. तुम्हाला आम्ही चहा दिली असती. कॉम्बो झाला असतो. हे बस झाला उकळी ना. नको जाम येऊ दे पूर्ण. कुठे बिस्किट देतो इथे चहा मध्ये चाय पावडर इथे काय काय टाकलं ते बनवलंय. आली हे गॅसवरनं सांडते आता चाय, गॅसवरनं सांडते. आज बाबांनी चहा पिली का त्यांना कधीच काय पियाय नको.
कपट टाक ना डायरेक्ट एक शब्बा देसी हा, देसी हाय. सोम 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 सोमला ते पहिला एक टेस्टिंगला एक घे सोम सोम घे. गुड आयडिया आयडिया दिल्याबद्दल. सोम घेतोय पण आवडीने. चाय घेता का? चाय घेताय का? चाय फुकट चाय घ्या भाई. टेस्ट कैसा है? टेस्ट किया क्या? अरे नहीं किया. कैसा है? कैसा है सांडा? कहते कि मुझ जैसा है. मेंढीला दे, मेंढीला दे. मेंढीचा मसाला आहे भाई. साला सगळ्यांना देतो. कडक कडक बघू बघू. चलो 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 चलो. आता स्क्रिप्टेड, आता फुल स्क्रिप्टेड हा का. नुसता मसाला. गाईज आता पहिला सिप घेतोय. आता सीप बघा. कडक मसाला चाय. अद्रक चाय. अद्रक चाय. अरे कशाला? तर guys, आता अरे झालं आमचा ना. चाय पिऊन झालेला आहे. बॅगेत एकदम आहे थर्ड एकदम वन क्लास चाय. मस्त होता चाय. कसा वाटला चाय गाईस पिऊन तुम्हाला? चाय एक नंबर होती. मसाला चाय चुस्की मारता मारता अंगात तरतरी आली. तरतरी सगळे अमृतुल्य फेल. तरतरी आली. तरतरी अंगातलं अंगात. सगळं आता- एकदम हलून गेलं आमचं. आता असा उतरतो असा पहिला आता पटापट खाली उतरू कारण आता सगळं काही झालेलं आहे. फटाफट नाही, खूप फटाफट आता उतरू. पटापटच जावं लागेल कारण आता वाजलेले आहेत 2. आणि आता उतरायला तर आपल्याला 1-2 तासात आपण जर उतरलो तर 4 वाजता आपण खाली जाऊ. चला पटापट पटापट जाऊ. घरी जायला परत तिकडनं 1 तास लागणार आहे आपल्याला. गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा. चलो बाय बाय.